जसं की ते खुर्चीला टेकून बसल्या टाईप आहे। खुर्ची कशी पॅरी असते या लोकांना आणि खुर्चीला कसं चिपकलं जाते हे आपल्याला इथून सर्व दिसून येते। शिंदे सरकारने हे पण काम करायला पाहिजे का एकीकडे शेतकरी हा जगाचा पोशिंदा म्हणतो आणि शेतकऱ्याचंच रक्त गड्यापासून पेतो, हे खरोखर सरकारची लूट आहे। भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्र राज्यात आहे आणि केंद्रात पण आहे। मग शेतकऱ्यांच्या कापसाच्या भाववाढीसाठी किंवा इतर पिकांच्या भाववाढीसाठी यांना कोण रोखत आहे? आणि शेतकऱ्यांकरता कुठलाही नेता पुढाकार घेऊन आंदोलन करताना आपल्याला दिसत नाही। एवढीच विनंती आहे का त्यांनी शेतकऱ्यांच्या कापसाला 10,000 रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात यावा व एक प्रकारचं जसं आरक्षण म्हणतो शेतकऱ्यांना, असं स्थायिक आरक्षण हे कायमस्वरूपी केंद्र सरकारने व महाराष्ट्र सरकारने एक कायदा करून हे देण्यात यावं, जेणेकरून शेतकऱ्यांची यापुढे कुठलाही व्यापारी कुठलाही दलाल हा लूट करणार नाही। बस आमचं एवढंच तुम्हाला सर्व सांगणं आहे। तुमचं काय मत आहे? आज येणाऱ्या गाड्या आहे का नाही 69, 70, 77 पर्यंत लागल्या आणि आखरी त्यानं 63 पर्यंत आणल्या। त्यामुळे यांचा रोष आहे आणि 69, 70, 67 पर्यंत भाव घ्या। भाव घेतल्याबद्दल काही नाही आहे, पण पुन्हा इथून काढल्यानंतर पुन्हा 200 ते 300 रुपये जिनामध्ये कमी आणि विशेष म्हणजे कसं आहे माहिती आहे का, तुम्ही इथं कापूस पाहिल्यानंतर डबल तिथं कशाला सर्वे करता? हर गाडी बरोबर आहे, तोच भाव इथं घ्या ना तुम्ही। म्हणजे एक प्रकारचं असं म्हणणं आहे का कास्तकाराला पिळून मारून राहिले हे? तुमचा आमदार हो का? तुमचा आमदार कोण आहे? आमदार कोण आहे नेमकं? ओके, म्हणजे कास्तकाराची एकीकडे सरळ सरळ लूट करत आहे असं म्हणण्याला काही हरकत नाही। रक्तपेत आहे, ठीक आहे। आपण बघत आहो हे अशा प्रकारे आहे। इथं संगम बौद्धिस्ट गौड समाज संघटनेचे तालुका अध्यक्ष आपले किसन भाऊ पण आलेले आहे, कास्तकारासाठी पण ते काम करतात। एक आपले माननीय पत्रकार महोदय पण आहे, जितेंद्र कांबळे हे पण आहे, शेतकरी पण आहे आणि हे सर्व कास्तकार आहे। सर्व लोक फक्त महाराष्ट्राचा एकीकडे सांगतो का तुम्हाला 15,000 रुपये कापसाला भाव भेटतो आणि कुठल्याही प्रकारचा कापसाला भाव दिला जात नाही आहे, शेतकऱ्यांची लूट करत आहे। आणि यवतमाळ जिल्हा हा पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि आज कुठल्याही प्रकारचा तिथे कास्तकाराला व्यवस्था पण नाही आहे आणि कशा प्रकारे लूट करतो आपण ते आपल्या याच्यातून पाहिलेलं आहे। शेतकऱ्यांनी इथे गाडी रोखली हे पण आपल्याला इथे दिसत आहे। इथला शेतकरी आक्रोश पेटलेला आहे आणि पोलीसवाल्यांना सुद्धा ऐकत नाही आहे। पोलिसांना सुद्धा त्यांची लायकी हा शेतकरी दाखवत आहे। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे आहे आणि कास्तकारची कडला इथं आंदोलन काही गैरप्रकार पण इथं होऊ शकते। गाड्यावाले पण जबरदस्ती मुजऱ्या करत आहे। नेमका आता दोषी कोण हे आपल्याला या सर्व प्रकारानं शोधावं लागेल। तुम्ही तुमची प्रतिक्रिया तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवू शकता। आणि खरंच शेतकऱ्याला 6,000 रुपये क्विंटल भाव हे ज्या अर्थी शासनानं सरकारने दिलेलं आहे हे एकदम दुर्दैवाची गोष्ट आहे। आणि स्थानिक लेवलला सुद्धा कुठल्याही प्रकारची घाटांजीमध्ये विकास नाही आहे आणि कुठल्याही प्रकारचा कास्तकारांना भाव नसल्याचं आपल्याला इथं सर्व दिसून येते। आपण पाहत आहोत संगम न्यूज TV नेटवर्क महाराष्ट्र। आजचे हे शेतकऱ्याच्या आंदोलनाविषयीचे बातमीपत्र आहे। काही दिवसांपूर्वी कमेंटमध्ये आपल्याला आलं होतं का शेतकऱ्यांच्या भावाविषयी सर काही बातमीपत्र वगैरे येत नाही, तर आज हे आपल्याला अनेक घाटांची ते बातमीपत्र आहे। आणि तुम्ही तुमची प्रतिक्रिया तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा। पाहूया पुढील बातमीपत्र। जाऊ नका देऊ, गाडी अडवा, बिलकुल गाडी येईल नाही पाहिजे। असे एका हे असं बस बस इकडून बस इकडून हां असं एक लाईनशीर बस।
कापसाले भाव पाहिजेत. इथून हर्रात झाल्याच्या नंतर मध्ये तिथं गाडी गेल्याच्या नंतर तिथं गेल्यावर बी त्याने 200-400 कापते. ते मनमानी यायची चालणार नाही. कापूस पाहून त्याने भाव द्या असं म्हणत नाही. मी सर्व कापसाला सारखा भाव द्या. 100 गाड्या वाउचर नाही. आणि या वर्षी तर म्हणजे मेन वाउचर नाही आहे. निसर्गाचं पाणी आलेलं आहे. वाउचर नाही आहे ते. शेतकऱ्यांच्या भावासाठी मागणी चालू असताना सुद्धा सर्व मार्केटचे कृषी उत्पन्न बाजार समिती घाटंजीचे सर्व संचालक तिथं बसून असल्यामुळे आम्ही काय करावं शेतकऱ्यांनी. बरोबर आहे. तुमचे संचालक कुठं बसतात? आतमध्ये आहे का? संचालक आहे तिथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी आहे. यांनी थोडंसं उठाव. तेलंगणामध्ये नाही का मामा इकडे ऐकून घ्या थोडंसं. कास्तकार सांग. कास्तकार ऐकून घ्या. तेलंगणामध्ये काय करता नाही का काऊन नाही भाऊ? कुठं भाव आहे? तिथं आपल्या आदिलाबाद मध्ये. आदिलाबाद मध्ये काय भाव आहे? 7,070 रुपये भाव आहे कापसाले. शिशा आहे तिथं काऊन गाड्या तुमच्या तालुक्यामध्ये कसं काय शिशा बंद आहे? बरोबर. म्हणून तर हे कापून राहिले. ते पुरं कास्तकारचं पुरं रक्त पिऊन राहिले. ते गोष्ट तर सगळ्याला माहीतच आहे. म्हणजे आमचे पुरं मग रक्त काले पिता मग पुरं शरीर खाऊन घ्या तुम्ही. बरोबर आहे. धन्यवाद. तुम्ही कुठले? पुरं राजापेठ. राजापेठचे आहे का? बरं 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 ठीक आहे. राजापेठ लक्ष्मण भोजना कोंगलवार राणा राजापेठ पोस्ट कुर्ली तालुका घाटंजी. आपल्याला एकीकडे स्वातंत्र्य मिळालं, पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कशा प्रकारे शासन, तालुका प्रशासन आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट लूट करत आहे. आणि कास्तकार हा देशाचा चौथा आधारस्तंभ आहे. चौथा आधारस्तंभ असूनही कुठल्याही प्रकारची शेतकऱ्याकरता उपाययोजना महाराष्ट्रामध्ये नाही. आज आपण घाटंजीमध्ये आहोत. घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. इथं कापसाला फक्त 6,000 रुपये भाव आहे. या 6,000 रुपये भावामध्ये कास्तकार नेमकं पिकवणार काय, परिवाराला जगवणार काय आणि मजुराला देणार काय, हाच प्रश्न पडला. एकनाथ शिंदे साहेब, तुम्हाला थोडीशी जरी कळवळा असेल, तुम्ही एका शेतकऱ्याचे मुलगा आहे, वारकरी माणूस आहे, कळवळा असेल तर जसा गेल्या वर्षी 15,000 रुपये कापसाला भाव दिला आणि नंतर लगेच तुम्ही कमी करा, कमसे कम नाही 7,000 तर 10,000 तर तुम्ही देऊ शकता ना. कापसाला आज कापूस पिकवण्याकरता किती खर्च येतो याचं जर मॅनेजमेंट काढलं तर एकरी 1 लाखापर्यंत कापसाला पूर्ण खर्च येतो. आणि त्या 1 एकरामध्ये 7 ते 8 क्विंटल कापूस पिकते. आणि जेव्हा कापूस मार्केटमध्ये विकायला नेतो आपण तर मार्केटमध्ये नेल्याच्या नंतर त्याला 6,000 रुपये भाव मिळते. ही एक प्रकारची शेतकऱ्याची छळ आताचं सरकार, शिंदे सरकार किंवा फडणवीस सरकार किंवा पवार सरकार हे करत आहे, हे आपल्याला इथून दिसून येते. आपली एकच मागणी आहे का घाटंजीतच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 10,000 रुपये क्विंटल कापसाला प्रति हे भाव मिळाला पाहिजे. एवढीच आमची तुम्हाला शिंदे सरकार मागणी आहे. आम्हाला तुमचं कुठल्याही प्रकारचं कसलंही आम्हाला आश्वासन नको आणि कुठल्याही प्रकारचं एक चॉकलेटबाजी जे सरकार करतं, आधीच्या सरकारने तेच केलं, आताच्या सरकारने तेच करत आहे आणि नेमकं तेच करत आहे. आता इथं बरेचसे पोलीसवाले आहेत. ते पोलीसवाले वेगवेगळ्या ग्रुप करत आहे. काही पोलीसवाले त्या आमच्या जे आंदोलनकर्ते जे शेतकरी वर्ग आहे यांचं ते व्हिडिओ घेत आहे आणि व्हिडिओ घेऊन वगैरे होऊ शकते. आंदोलन जर वाढलं त्याच्यावर काय आमच्या शेतकऱ्यांवरती कारवाईसुद्धा हे लोक करणार आणि याच्या शंका नाही आहे. परंतु इथे कमिटी बसलेली आहे आतमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीची. ती कमिटी आमच्या समोर येऊन सुद्धा बोलायला तयार नाही आहे आणि ही दुर्दैवाची गोष्ट आहे. ती जर आली तर आम्ही त्यांना सवाल जवाब विचारू आणि हे आमचं आंदोलन आता संपवू. परंतु ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं काही झालं तरी आम्ही आंदोलन आमचं सोडणार नाही. आज आपण पाहत आहोत संगम न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून घाटंजी येथील सर्व बातमीपत्र आपण घेत आहोत. घाटंजी पोलीस प्रशासनाने अशी एक धमकी दिली कास्तकारांना का आम्ही 400 पोलीस तुम्हाला बोलावू आणि तुम्हाला इथून गाडी टाकून नेऊ. परंतु असं होणार नाही. तुम्ही जर 400 पोलीस बोलावले तर आम्ही 4,000 नाही 4 लाख कास्तकार इथं बोलावू आणि शेतकऱ्यांची ताकद काय आहे हे तुम्हाला दाखवून देऊ. शेतकरी पिकवून तरच तुम्ही जगणार आहे आणि जे काही तुम्हाला महसूल मिळते, जे काही पगार मिळतो तो सर्व पगार शेतकऱ्यांच्या गोरगरिबाच्या मजुरातून तुम्हाला मिळतो आणि त्याकरता आम्हाला कुठल्याही प्रकारचं उग्रवाचं हे करायला नाही पाहिजे. आपण ते सर्व प्रकरण पाहून राहिलो. इथे शेतकरी परेशान आहे परंतु कुठल्याही प्रकारची कमिटी इथे येत नाही आहे हे आंदोलन सोडवण्याकरता. व या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, आमचं म्हणणं आहे का याचे स्थानिक आमदार संदीपभाऊ धुर्वे यांनी येऊन या सर्व आंदोलनाचा साथवून घालायला पाहिजे. आपल्या इथे जे आंदोलन चालू आहे या आंदोलनामुळे आपली काय प्रतिक्रिया आहे कास्तकार म्हणून? म्हणणं आहे का 8 ते 9,000 रुपये कापसाले भाव द्यायला पाहिजे. 5 ते 6,000 कापूस घेऊन राहिले आता. म्हणजे एक प्रकारची कास्तकाराची छेड काढत आहे, चालू आहे, लूट चालू आहे. हा आणि याच्यामध्ये आमदारांनी थोडं लक्ष घालायला पाहिजे. तुमचे आमदार कोण नेमके? संदीपभाऊ धुर्वे संदीपभाऊ धुर्वे आमदार आहे.
ठीक आहे. काय नाव आपलं नेमकं? ईश्वर हरिभाऊ शेवतकर. बरं, हे जे आंदोलन आज चालू आहे याचं नेतृत्व कोणाकडेच नाही, प्रत्येक कास्तकार हा नेतृत्व करून राहिला. तुमचं काय मत आहे या सर्व गोष्टीमध्ये? बरोबर कास्तकारांना करायलाच पाहिजे. करायलाच पाहिजे. बरं, कापसाले भाव वगैरे काय? भाव नाही आहे. हा हा आज कास्तकार पावसामुळे मरण पावला आहे. हा हा नुकसान खूप झालेलं आहे कास्तकाराचं. आणि आज 6,000 घेत आहे. आधी काय भाव होता कापसाला? 60,000 रुपये होता. त्याच्या मागच्या वर्षी 10,000 रुपयापर्यंत गेला होता. हा. नंतर रिटर्न आला. दरवर्षी तेच चालू आहे. मग तुमचा नेमका सरकारला काय संदेश देणं आहे? सरकारला काय, सरकार काहीच करू शकत नाही. सरकार काहीच करू शकतं, फक्त आपलंच गबुलं ताजं करत आहे. पाहत आहे कास्तकार भागाची वाट पाहिजे. कास्तकार तो बाकी काहीच करू गेल्यावर शकत किती 1 नाही. लाख 2 लाख आधी हा. सरकारचं जिवंत पण द्यायला संदीप पाहिजे. दुर्वे जेव्हापर्यंत इथं येत नाही तेव्हापर्यंत हे आंदोलन उठणार नाही. बस. ओके. हा? हा 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 असं जर घडलं हा तर मग म्हणायचं तुमचं आंदोलन. हा, बोला बोला. किंमत आहे. नाही तर काहीच नाही. भाजप सरकार हे फक्त जुमलेबाजी करते असं म्हणायला काही हरकत नाही. आहेत ना? खाली इथं नाही आला तर त्यानं ना काही काम करा, हातात बांगड्या टाकून साडी घालून हे फ्रीच्यानं घुमावं. आता या शब्दाची आपण पूर्तता करत नाही. संगम न्यूज टीव्ही हे कास्तकार बोलत आहे, त्याची आपण कुठल्याही प्रकारची पूर्तता करत नाही आणि ते सत्य दाखवण्याचेच प्रयत्न करत आहोत आपण. मला एक सांगा, भारतीय जनता पार्टी सरकार खाली आहे आणि वरी आहे, मग शेतकऱ्यांना भाव देण्याकरता नेमकं यांना रोकत कोण आहे असं तुम्हाला काय वाटतंय? या संदर्भात पाटील साहेब चालू करायला पाहिजे. चालू बंद एक प्रकारची हे बघा, कास्तकार कुठल्याही प्रकारचं कोणाला हे देत नाही आहे आणि हे लोक इथे आंदोलनाकरता कोणाला त्रास नाही व्हाव त्याकरता तिथून उठले आणि अलीकडं हे बसलेले आपल्याला पाहायला दिसत आहे. आपण पाहतात संगम न्यूज टीव्ही महाराष्ट्र. आणि कास्तकाराला खरोखरच कापसाला भाव मिळाला पाहिजे आणि कास्तकाराला भाव नाही मिळाला, कास्तकार जगला तर देश जगेल आणि देश जगला तर सर्व व्यवस्था हे सुरक्षित आणि सुव्यवस्थित राहील. परंतु असंच जर चालत राहिलं तर कास्तकारांनी शेतकऱ्यांनी पिकवाव का परिवाराला जगाव, काय करावं हा इथे एक प्रश्न निर्माण झालेला आहे. हे बघा, त्यांनी कोणाशी भांडणं न करता, कुठल्याही प्रकारची तंटा न करता आपली आंदोलनाची जागा थोडीफार चढवून अलीकडे येऊन ते बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. कास्तकार हा एकदा चिडला की तो कोणाला ऐकत नाही, तो अख्ख्या जगाला जगवतो आणि जगाला जगवताना कास्तकार जर हा उपाशी राहत असेल तर खरंच हे सरकारचं चुकीचं धोरण आहे, चुकीचं नेतृत्व आहे आणि असं नको व्हायला पाहिजे. आपण तुमची प्रतिक्रिया, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा. आणि हे कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर शेतकऱ्यांची लूट घाटांजी तालुका प्रशासन, कृषी उत्पन्न बाजार समिती हे करत होतं. परंतु इथे कुठल्याही प्रकारची उत्पन्न बाजार समितीतली जे कमिटी आहे, जे संचालक मंडळ आहे, हे अद्यापही त्यांच्या खुर्च्या सोडून कास्तकारांकरता इथे आलेलं नाही आहे. हे आपल्याला इथं दिसतं. म्हणजे खुर्चीला चिकटलेलं हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे पदाधिकारी आहे, जे संचालक मंडळ आहे, हे आपल्याला दिसतं. आपण आपल्याला दाखवण्याचे प्रयत्न पण करतो. हे घाटांजीची कृषी उत्पन्न बाजार समिती आहे आणि याच ठिकाणी हा झालेला गैरप्रकार आहे. आता देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये खाली भारतीय जनता पार्टीची सरकार आहे आणि केंद्रातही भारतीय जनता पार्टी सरकार आहे. मग नेमकं कास्तकाराच्या मालाला भाव का नाही आहे हा एक प्रश्नच आहे. नेमकं याला जबाबदार कोण हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. आणि यासोबतच जे कृषी उत्पन्न बाजार समितीचं संचालन मंडळ आहे, आज अर्धा तास होऊन राहिला या सर्व आंदोलनाला, म्हणजे 20-25 मिनटं होऊन राहिले, परंतु हे संचालन मंडळ कास्तकारांचं सात्वन घालण्याकरिता
कुठल्याही प्रकारचं नियोजन आखून या ठिकाणी नाही आलेलं आहे आणि सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीचं संचालन मंडळ हे खुर्चीचंच पॅरा आहे, खुर्चीलाच चिकटून बसलेलं आहे. हे सर्व यामधून आपल्याला दिसून येताना दिसत आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे. आपण पाहत आहोत संगम न्यूज नेटवर्क महाराष्ट्र. सभापती, सचिव, तहसीलदार साहेब यांनी सर्वांनी इथं उपस्थित होऊन आमच्या जे कास्तकाराच्या शेतकऱ्याच्या मागण्या आहे त्या पूर्ण कराव्या. जर त्यानं पूर्ण करत नसेल तर सर्व शेतकरी इथं रस्ता रोक आंदोलन, कायम आंदोलन करत 1 तास 2 तास 1 दिवसासाठी नाही, कायम आंदोलन राहील. हे आमच्या शेतकऱ्याच्या मागण्या आहे. आणि 25 ते 40 मिनिटं झालेली आहे. रस्ता रोक आंदोलन चालू आहे. पण इथं कोणताही पदाधिकारी म्हणजे कोणताही पदाधिकारी अरे अंदर इकडे गर्दीत जाधव वाईट घेते, जाधव नाही. जसं की ते खुर्चीला टेकून बसल्या टाईप आहे. खुर्ची कशी पॅरी असते या लोकांना आणि खुर्चीला कशी चिपकल्या जाते हे आपल्याला इथून सर्व दिसून येते. शिंदे सरकारने हे पण काम करायला पाहिजे का एकीकडे शेतकरी हा जगाचा पोशिंदा म्हणतो आणि शेतकऱ्याचंच रक्त गड्यापासून पेतो. हे खरोखर सरकारची लूट आहे. भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्र राज्यात आहे आणि केंद्रात पण आहे. मग शेतकऱ्यांच्या कापसाच्या भाववाढीसाठी किंवा इतर पिकांच्या भाववाढीसाठी यांना कोण रोखत आहे आणि शेतकऱ्यांकरता कुठलाही नेता पुढाकार घेऊन आंदोलन करताना आपल्याला दिसत नाही आहे. एवढीच विनंती आहे का त्यांनी शेतकऱ्यांच्या कापसाला 10,000 रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात यावा व एक प्रकारचं जसं आरक्षण म्हणतो शेतकऱ्यांना असं स्थायिक आरक्षण हे कायमस्वरूपी केंद्र सरकारने व महाराष्ट्र सरकारने एक कायदा करून हे देण्यात यावं, जेणेकरून शेतकऱ्यांची यापुढे कुठलाही व्यापारी कुठलाही दलाल हा लूट करणार नाही. बस आमचं एवढंच तुम्हाला सर्व सांगणं आहे. आणि एक पोलीसवाल्यांची सुद्धा गाडी या कास्तकारांनी रोखवलेली आहे ते आपल्याला इथं सर्व पाहायला मिळत आहे. संगम न्यूज नेटवर्क महाराष्ट्र घाटांची इथून कास्तकारा भडकलेला आपल्याला दिसतो आणि पोलिसांची सुद्धा कार या लोकांनी रोखलेली आहे. हा चक्काजाम, हा आक्रोश जो आहे हा सर्व शेतकऱ्यांचा आक्रोश आहे आणि या आक्रोशामध्ये आपण काही कास्तकारांची सुद्धा आपण हे सर्व अपडेट घेणार आहोत. आपण पाहत आहोत संगम न्यूज नेटवर्क महाराष्ट्र आणि कास्तकाराचं पण म्हणणं आहे काय आमदाराला वगैरे जाऊ द्यायचं का, पोलिसांना जाऊ द्यायचं का? बिलकुल बिलकुल बिलकुल. शेतकरी बस शेतकरी शेतकरी शेतकरी. ठीक आहे ठीक आहे. घाटांजीचा असेल तर तो आमदार आहे ना, त्याने बोलवा तिथं. कोण आमदार कोण आहे? आमदार कोण आहे तुमचे? संदीप धुर्वे. बरं हे चक्काजाम आंदोलन हे कशासाठी चालू आहे? कापसाचा भाववाढी हे कृषी बाजार समिती घाटांजी येथील आहे. आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसत असेल आणि इथला स्थानिक जो आमदार आहे संदीप धुर्वे आहे. हे बघा पोलीसवाल्यांची गाडी इथं रोखलेली आपल्याला दिसते आणि पोलीसवाल्यांनी ती गाडी पाठीमागून पलटून दुसऱ्या रस्त्याला काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेतकरी जर एक वेळेस भडकला तो काही करतो, कुठल्याही दराला जातो हे इथल्या घाटांच्या शेतकऱ्यांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामधले कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे. शेतकरी वारंवार मरमर करतो, आयुष्यभर त्याचं आयुष्य चाललं जाते, परंतु शासन हे मनमानी कारभार करतो आणि कुठल्याही प्रकारची सरकार शेतकऱ्यांना मदत करत नाही. हेच आपल्याला इथून घाटांजी तालुक्यातून कृषी उत्पन्न बाजार समितीतून हे दिसून येते. हा सर्व गैरप्रकार जो चालू आहे शासनाचा याच्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही हे इथं आपल्याला दिसून येते. गाडी झाली गाडी झाली गाडी झाली. हे बघा पोलीसवाले कसे मुजऱ्या करताना आपल्याला दिसतो आणि आंदोलकाच्या ह्याच्यातून गाडी काढताना सुद्धा दिसते. हे बघा इकडून पण काही पोलीसवाले वगैरे आलेले आहे आणि हे सर्व गाडी काढताना सुद्धा आपल्याला दिसत आहे. आंदोलकांना लाठीचार्ज करण्याचे पण पोलीसवाले आपल्याला दिसून येते. बघूया पुढील बातमीपत्र काय होते. तर महत्त्वाचं बातमीपत्र आहे हे बघा. हे सर्व पोलीसवाले पण हे सर्व आंदोलन शांत करण्याकरिता प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहे. या सर्व प्रकरणामध्ये आहे. हे सर्व आपल्याला प्रकार इथे दिसतो. आंबा हा प्रकार आहे.
बिलकुल बिलकुल आपण सविस्तर बातमीपत्र अपडेट घेण्याचे प्रयत्न करून राहिलो साहेब चोल चालू आहे कापसाची एक सेकंड जाऊ दे तुम्ही रिक्सर आम्हाला पत्र द्या ना पत्राच्या कृषी उत्पन्न बाजार समिती येथील स्थानिक शेतकऱ्यांना 6,000 रुपये क्विंटल कापसाला भाव देत आहे म्हणून हे आंदोलन आहे. आपल्याला इथे भाव घेतलाच पाहिजे. तिकडे गाड्या नका जाऊ द्या तुम्ही इथून पाहायला मिळत आहे. आपण बघत आहोत संगम न्यूज नेटवर्क महाराष्ट्र. हे बघा आपल्याला इथे शेतकऱ्यांवरती शेतकऱ्यांच्या अंगावरती स्थानिक घाटांजी तालुका प्रशासन येथील काही लोक गाडी पण घालण्याचे प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहे. हा सीधा सीधा एसपी ने बोलवा. शेतकरी हा शांततेने तिथे आंदोलन करत आहे परंतु काही लोक आहे ते घाटांजी तालुका प्रशासन आंदोलनाला उग्रतेचं रूप देण्याचे सुद्धा प्रयत्न आपल्याला इथे करताना दिसत आहे. आपण पाहत आहोत संगम न्यूज नेटवर्क महाराष्ट्र. हे तेलाची आवाज इथं आहे पुढा फेरायला लावून लावून पाठवते तेव्हा सबंध आहे आपल्याकडे. साहेब साहेब ठीक आहे साहेब त्यासाठी त्याला शेतकऱ्यांनी तिथं बसवलेला माणूस येऊन नाही राहिला मग गलती आमच्या इथे द्यायची आहे. तुम्ही त्याला आणायला चालले म्हणजे तुम्ही किती मोठं काहीतरी प्रॉब्लेम काढायला काहीतरी मार्ग काढा लागेल का नाही. दुसऱ्याला पाठवा कोणाले दुसऱ्याला पाठ तुम्ही कशाला चालले साहेब तुम्ही ठाणेदार काय करणार आहे म्हणजे माझी प्रसिद्धी करणार आहे. प्रसिद्धी नाही करणार आहे. ऐका ऐका एक मिनिट पत्रकार आहे पत्रकाराला तुम्ही रोखू शकत नाही. तुमचं काम आहे साहेब घ्यायचं ऐका नाही आमचं काम आहे. बिनधास्त करा घ्या माझा फोटो घ्या वाटलं. आपल्याला दिसतो इथे बराच वेळ झाला कास्तकारा बसून आहे परंतु कुठल्याही प्रकारची घाटांजी तालुका प्रशासनाने या शेतकऱ्यांच्या समस्येबद्दल दखल घेतलेली नाही आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचं संचालन मंडळ आहे अजूनही त्या ठिकाणी बसून आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचं काहीही घेणं देणं नसल्याचं आपल्याला या सर्व गोष्टीतून दिसून येते.